कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अर्जा, ए अर्जा, बोला कदम। अरे घरात ना असं वैतागून बाहेर पडू नये। अरे पुढची कामं नीट होत नाहीत। कदम इथे घरातल्या गोष्टींची घडी नीट बसा। वैतागू नको तर काय करू सांगा बरं तुम्हीच। अरे पण मग तू बोलला पाहिजेस ना। तू जर बोललाच नाही तर मला कसं कळेल सांग बरं। कदम बाकी काय नाही हो, हे जे काय दिसते ना समोर ते पटनावर। दादा वहिनींना घरात घेतलं इथपर्यंत ठीक आहे, आता अमोल त्यांना मा बाबा म्हणायला लागले, हे किती चांगले। तुम्ही हसताय काय कदम? आता अमोलने त्यांना प्रेमानं हाक मारली, मग काय तुझ्यावरचं प्रेम कमी होतोय? तुम्हाला हेच कळत नाही कदम। आज अमोल त्यांना मा बाबा म्हणले, त्यांची अपेक्षा वाढणार अमोलकडून, त्या पूर्ण नाही झाल्या तर वहिनींची चिडचिड होणार। आणि हे सगळं झाले ना त्याच्यानंतर वहिनी जे काही वागतात ना ते खरे का नाटकं चाललेत मला तर शंकाच आहे जरा। बघ अर्जा, तू म्हणतोय तसं मला बी काय सगळ्या गोष्टी पटलेल्या नाही, पण स्वप्नील आणि रुपाली इथं आले पाहिजेत ही अमोलचीच इच्छा होती। हे त्याचीच काळजी वाटते कदम, त्याचीच काळजी वाटते ना मला। आत्ताच अमोलला त्यांच्याबद्दल एवढी ओढ वाटते, पुढे जाऊन तो वहिनींच्या जास्त जवळ जाणार नाही कशावरून? त्यात आप्पी असं वागते। आता ह्याच्यात आप्पी कुठून आली मध्ये? आज आप्पीला जर कामाचा लोड होता तर तिने अमोलच्या डब्याची जबाबदारी घ्यायची काय गरज होती मला सांगा बरं? अरे आता तिला अचानक काम आल्याचं कळलं असेल तर हे नाही ना गोष्टी बिघडत जाणार आहे। तो रुपाली वहिनी जर अमोलसाठी अशा गोष्टी करत राहिल्या ना अमोलला त्यांच्याबद्दल ओढ वाटायला लागल मला। बघ अर्जा, असं काय होणार नाही, तू उगाच जास्त काळजी करू नका। बघा कदम, मनी मावशींच्या बाबतीत पण हेच झालं म्हणून मी जास्त विचार करतोय। आप्पीने काय केलं, कामाकडे जास्त लक्ष दिलं, अमोलकडे कमी दिलं, त्यामुळे अमोलला जास्त ओढ लागली मनी मावशींची। आणि त्यानंतर काय झालंय जग जाहीर आहे। बघ मला आप्पीवर विश्वास आहे, आतापर्यंत तिने सगळे नीट हाताळले आणि ह्याच्या पुढे बी नीट हाताळले। कदम, आतापर्यंत आप्पी आणि अमोल दोघच होते, आता त्यांच्या आयुष्यात 4 चांगली लोक आलेत ना, 4 वाईट लोक पण आलेत, त्यामुळे काळजी जास्त वाटते मला आप्पीशी बोललंच पाहिजे। तू बोल आप्पीशी, ती बायको आहे तुझी काय, त्यामुळे शिस्तीत आणि नीट बोल, शांततेत बोल म्हणजे झालं। हा ठीक आहे, निघतो। अमोल बाळा, बघ आता तू मधलं बोट ओळखायचं बरं का? बघा, हा ओळखा बरं। बापू, अहो ही खूप गेम अवघड आहे, हिच्यामधले सगळे फिंगर्स एकसारखे दिसतायत। अरे हीच तर गेम आहे, ओळख ओळख ओळख। अमोल, नीट लक्ष देऊन मन एकाग्र करून खेळायचं बरं का बाळा, ओळख बरं। बरोबर आहे की? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।